शाळा कॉलेजांच्या मनमानी शुल्कवाढीला आता ब्रेक लागणार का? कारण तसा कायदा आता तयार करण्यात येणार आहे. चला तर पाहूया नेमकं कोणता कायदा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील शाळांमध्ये मनमानी शुल्क वाढ केली जाते. यामुळे शुल्क वाढीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जाते. पण आता अशा बेकायदेशीर शुल्क वाढीला ब्रेक लावण्याचे धोरण राज्य सरकारने आणले असून शुल्क वाढीवर नियंत्रणासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच काही महाविद्यालयांमध्ये इंटिग्रेटच्या नावाखाली सामायिक शिकवणुकीतून देखील विद्यार्थ्यांची पिळवणूक होताना दिसत आहे. या देखील गैरप्रकाराला आळा घालण्याची कायदा तयार करण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी केली. ते विधानसभेत बोलत होते. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियम अधिक नियमानुसार कोणतीही शाळा मान्यता शुल्कापेक्षा अधिक रक्कम वाढवू शकत नाही किंवा तशी मागणी ते पालकांकडे करू शकत नाही. पण तसे कुणी करत असेल तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी प्रत्येक शाळेत पालक शिक्षक संघांची स्थापना करणे बंधनकारक आहे. हा संघ आणि त्यातील कार्यकारी समिती शुल्कवाढीबाबत निर्णय घेतील. खाजगी शाळांमधील बेकायदेशीर शुल्कवाढीबाबत आमदार महेश चौगुले, योगेश सागर, वरुण सरदेसाई यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना दादा भुसे यांनी ही माहिती दिली. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्य चॅनलला सबस्क्राईब करा.